देशमुखांच्या क्रूर हत्येचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर। देशमुखांना जीवे मारताना आरोपी सेल्फी घेऊन हसत होते। हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। माध्यमांमध्ये फोटो समोर आल्यानंतर देवगिरीवर तातडीची बैठक। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, तटकरे, फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती। देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर येताच संपूर्ण राज्यात संताप। आज बीड जिल्हा बंदची हाक, आरोपींना फाशी देण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवल्यास 30 मिनिटात मुंडेंचा राजीनामा होईल। आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया। देशमुखांच्या हत्येची भयावहता पाहून आव्हाडांना अश्रू अनावर। संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या, इतकी नीच औलाद कधी जन्माला आली नव्हती। मनोज जरांगेंचा संताप, तर आरोपींना फाशी देण्याची खासदार बजरंग सोनवणेंची संतप्त मागणी। समाज माध्यमांवरील फोटो मनविचलित करणारे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जनतेनं कायदा हाती घेऊ नये। देशमुख हत्या प्रकरणी बीडचे एसपी नवनीत कावत यांचं आवाहन। विधान भवन परिसरात सरकार विरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता। अबू आझमींच्या विधानामुळे वाद। आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंची मागणी। अबू आझमींच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आक्रमक। नरेश म्हस्केंच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अबू आझमींविरोधात गुन्हा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। याचिकाकर्ते आणि राज्य शासनाचं म्हणणं कोर्ट ऐकून घेणार। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार, पोलिसांचं आश्वासन। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत। विश्वचषक 2023चा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज।